श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 18 जानेवारीला रविवारी म्हणजे येत्या रविवारी आलेली आहे मौनी अमावस्या. तर ही जी अमावस्या आहे तर ती पौष महिन्यामध्ये येत असते आणि पौष महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या अमावस्येला दर्श अमावस्यासुद्धा म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी बघा आपल्याला मौन पाळायचं असतं. असं म्हणतात या दिवशी प्रत्येक व्यक्तीनं मौन पाळावं, पवित्र नद्यांमध्ये स्नान करावं. यामुळं आपली वाईट पापकर्म नष्ट होतात असं म्हणतात. या मौनी अमावस्येच्या दिवशी मुनी ऋषींचा जन्म झाला आणि यामुळंच या मौनी शब्दाची उत्पत्ती झाली असं म्हटलं जातं. या दिवशी गंगेच्या पाण्याचे रूपांतर अमृतामध्ये होते आणि या दिवशी बघा सर्व देवता या गंगेच्या पाण्यामध्ये वास करत असतात. यामुळे या गंगेच्या पाण्यात स्नान करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपल्या घरामधील वाईट नकारात्मकता, कठोर पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी आपण आवर्जून तिळाचं जे दान आहे तर ते करावं. तर ही अमावस्या 2026मध्ये रविवारी म्हणजेच 18 जानेवारीला आलेली आहे आणि या अमावस्येच्या दिवशी बघा आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात. तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला बघा सकाळी उठताच उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. यामुळं आपलं एका रात्रीत आयुष्याचं सोनं होणार आहे, आपलं आयुष्य बदलणार आहे. आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होणार आहे. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे बघा तुम्ही कुठेही हा व्हिडिओ स्किप करू नका. बघा शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळून जाईल. चला तर मग वेळ न वाया घालवता अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या वर्षी मौनी अमावस्या जी आहे म्हणजे पौष अमावस्या, तर या अमावस्येचा प्रारंभ हा 17 जानेवारीला शनिवारी उत्तर रात्री 3 वाजता होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती रविवारी 18 जानेवारीला उत्तर रात्री 1:31 होणार आहे. या अमावस्येची समाप्ती आणि उगवत्या तिथीनुसार आपल्याला ही जी अमावस्या आहे तर ती रविवारची धरायची आहे. या दोन्ही दिवशी तुम्ही सेवा आणि उपाय करू शकता. तर आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान करण्याच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल या पाण्यामध्ये टाकून यानं आपल्याला अंघोळ करायची आहे. आता बघा दिवसभर आपल्याला मौन पाळणं हे शक्य होत नाही. त्यामुळं बघा तुम्ही उठल्यापासून अंघोळ करण्यापर्यंत जरी मौन पाळलं तरी अतिउत्तम राहणार आहे. त्यानंतरनं आपलं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरनं आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाचा उंबरठा जो आहे तर तो देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला 1 तांब्याभर पाणी हे शिंपडून घ्यायचं आहे. आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. नित्य देवपूजा करून घेतल्यानंतरच हा जो एक उपाय आहे तर तो आपण करायचा आहे. तर बघा आपल्याला उंबरठा स्वच्छ करताना थोडंसं तांब्याभर पाणी त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून हे पाणी आपल्याला उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. मुख्य दरवाजा जो तुमचा आहे तर त्याचा उंबरठा जो आहे तर तो आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. स्वच्छ पुसून घेतल्यानंतरनं बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत. एक छोटी वाटी, अगदी छोटी वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतरनं बघा त्या वाटीमध्ये 2 अखंड लवंग आणि त्यासोबतच 2 काळ्या मिऱ्या या 2 वस्तू या तांदळावरती आपल्याला ठेवायच्या आहेत. उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे. त्यासोबतच 1 मातीची पंती घ्यायची आहे किंवा 1 दिवा घ्या.
मातीची जर पंती घेणार असाल तर ती स्वच्छ असावी, कुठेही फुटलेली किंवा तुटलेली असू नये. त्यानंतरनं त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे. त्यानंतरनं कापसाची दुहेरी वात घालायची आहे आणि हा एक दिवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा आतील बाजूला तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, उजव्या बाजूला प्रज्वलित करायचं आहे. त्यानंतरनं ही जी वाटी आहे तांदळाने भरलेली, तर ती देखील आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरतीच ठेवायची आहे. आता बघा, संपूर्ण दिवसभर ही जी वाटी आहे तर ती आपल्याला तिथेच ठेवायची आहे. उंबरठ्याच्या बाहेरील बाजूला उजव्या बाजूला आपल्याला ठेवायची आहे. म्हणजे बघा, घरात आपण प्रवेश करतो तर ती जी आपली उजवी बाजू असणार आहे तर त्या बाजूला आपल्याला ठेवायचे आहेत. तर हे तांदूळ जे आहेत तर ते अखंड असावेत, कुठेही तुटलेले किंवा फुटलेले असू नयेत. त्यासोबतच जी लवंग जी आपण घेतलेली आहे तर त्या लवंगा देखील अखंड असाव्यात, फुलासहित असाव्यात, तुटलेल्या असू नयेत. अशा 2 लवंगा आपल्याला लागणार आहेत. 2 काळ्या मिऱ्या, 1 वाटीभर तांदूळ आणि हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर त्याच्या बाहेरील बाजूला ठेवून द्यायच्या आहेत. त्यानंतरनं बघा, हा दिवा जोपर्यंत जळेल तोपर्यंत आपल्याला जळू द्यायचा आहे. सकाळी उठल्याबरोबरच आपल्याला हे काम करायचं आहे. त्यानंतरनं बघा, संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते किंवा बघा आपण घरामध्ये रोज दिवा वात करत असतो तर ती वेळ असेल, अशा वेळी आपल्याला आपल्या देवघरामध्ये धूप अगरबत्ती लावायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतरनं या ज्या वाटीमध्ये ठेवलेल्या लवंगा आणि काळ्या मिरी आहेत तर ती आपल्याला वाटी उचलून घ्यायची आहे. उचलून घेतल्यानंतरनं देवघरासमोर जायचं आहे. देवघरासमोर गेल्यानंतरनं बघा, आपल्याला 4 ते 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि या वड्या आपल्याला प्रज्वलित करून या तांदळावरती ठेवायच्या आहेत. एक एक करून आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायचा आहे. आणि परत शेवटी आपल्याला मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे आणि तिथेच ही वाटी ठेवायची आहे. जोपर्यंत याच्यामधील तांदूळ जळत आहेत तोपर्यंत आपल्याला त्याच्यामधील तांदूळ जे आहेत ते जळू द्यायचे आहेत. जेवढे पण जळतील बघा, त्यामधील अर्ध्यामधील अर्धा भागसुद्धा तांदूळ याच्यामुळे जळणार नाहीत. थोडेसेच तांदूळ जळतील, तर तेवढेच तांदूळ आपल्याला जळू द्यायचे आहेत. आता ही वाटी जी आहे तर ती रात्रभर आपल्याला तशीच आपल्या घराच्या बाहेर ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. आपण ज्या पद्धतीनं सकाळी दररोज आपली नित्य कामे करतो तर ती आपल्याला कामं करून घ्यायची आहेत. आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तिथून आपल्याला केर बाहेर काढत आणायचा आहे शेवटच्या टोकापर्यंत, म्हणजे मुख्य दरवाजापर्यंत. आणि तिथून हा केर आपल्याला उचलून घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे. आणि त्याच वेळी आपल्याला ही जी वाटी आहे तर ती देखील वाटी उचलून घ्यायची आहे आणि याच्यामधील जे तांदूळ आहेत, जे जळून राहिलेले तांदूळ असणार आहेत बघा, तर ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. आपला आता बघा, सकाळी सकाळी आपल्या दारामध्ये पक्षी येतात, चिमणी किंवा कावळे येतात. आता तुम्ही जर गावाकडे राहत असाल ना तर तुमच्या दारामध्ये नक्कीच पक्षी येत असतील, तर त्या पक्ष्यांना तुम्ही खाऊ घाला. जर तुम्हाला तुमच्या दारामध्ये पक्षी येत नसतील, म्हणजे तुम्ही शहरामध्ये राहिला असेल, तर अशावेळी हे तुम्ही तांदूळ टेरेसवरती नेऊन ठेवू शकता किंवा जिथे पण झाडं वगैरे असतील अशा ठिकाणी तुम्ही नेऊन टाका. म्हणजे कीटक, मुंग्या, पक्षी जे पण कोणी हे तांदूळ म्हणजे खाऊ शकतील अशा ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीनं हा जो एक उपाय आहे तर तो आपण या दिवशी करायचा आहे. लवंग जे आहे तर ती माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळं आपल्या घरामध्ये कधीही पैशांच्या अडचणी येणार नाहीत. आपल्या घरातून सर्व नकारात्मकता शोषून घेतली जाईल. नकारात्मकता आपल्या घरातून बाहेर टाकण्याचं काम जे आहे तर हा जो कापूर आहे तर तो करत असतो. याचा दूर आपल्या घरामध्ये केल्यामुळं नकारात्मकता दूर होत असते. आपल्या घरामध्ये काही थोड्या प्रमाणामध्ये पितृदोष असेल तर तो देखील नष्ट होत असतो. तर हा एक उपाय प्रत्येकानं नक्की करून बघा, याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल किंवा चॅनेलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.